आकाशवाणी नागपूर. संस्कृती भिलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पूर्व नागपूरच्या स्मॉल फॅक्टरी एरिया वर्धमान नगर इथं महारेलद्वारे राज्यातील 4 आरओबी, 4 भुयारी मार्ग, 1 आरयूबीचं लोकार्पण झालं. डीपी सिग्नल उड्डाणपुलाला माजी उपमहापौर दिवंगत बहिरणबाई सोनबैर यांचं नाव देण्यात आलं. आज लोकार्पण झालेल्या आरओबीमध्ये विदर्भातील अमरावती आणि बडनेरा रेल्वे स्थानकादरम्यान बडनेरा इथं, चंद्रपूर आणि तडाळी रेल्वे स्थानकांदरम्यान, इतवारी आणि दिघुरी रेल्वे स्थानकादरम्यान तसंच वर्धा रोडवरील डोंगरगाव इथं गुमगाव आणि बुटीबोरी रेल्वे स्थानकादरम्यान अंडरपास आणि भांडेवाडी इतवारी रेल्वे स्थानकादरम्यान अंडरब्रिज यांचा समावेश आहे. रामटेक इथल्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, पंडित रामनारायण शर्मा आयुर्वेदिक संशोधन प्रतिष्ठान, स्थानिक जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं महाकवी कालिदास संस्कृतवती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जातो. वर्ष 2023, 24 आणि 25 करता विश्वविद्यालयाद्वारे हा पुरस्कार महाकवी कालिदास दिनी येत्या 15 जुलै रोजी एका विशेष समारोहात प्रदान करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय संस्कृत विद्वान संवर्गात विद्वान प्रोफेसर चांदकिरण सलुजा दिल्ली, विदुषी प्रोफेसर सरोजा भाटे पुणे आणि मिशिगन विद्यापीठातील भूतपूर्व प्राध्यापक प्रोफेसर माधव देशपांडे कॅलिफोर्निया अमेरिका यांना महाकवी कालिदास संस्कृतवती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ संस्कृत विद्वान संवर्गात आणि युवा संस्कृत विद्वान संवर्गातही पुरस्कार प्रदान करण्यात येतील. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांचं काल कर्नाटकमध्ये मैसूर इथं वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 88 वर्षांच्या होत्या. दक्षिणेची कोकिळा अशी ओळख असलेल्या एस जानकी यांनी आपल्या 6 दशकांपेक्षा मोठ्या कारकिर्दीत बंगाली, पंजाबी, कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी यासह विविध भारतीय भाषांमध्ये जवळजवळ 48,000 गाणी गायली. एस जानकी यांना 4 राष्ट्रीय पुरस्कार, 33 राज्य पुरस्कार आणि भारत सरकारच्या पद्मभूषण या पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. इंग्लंडमध्ये साऊथहॅम्प्टन इथं काल झालेल्या T20 क्रिकेट मालिकेतल्या अखेरच्या सामन्यात भारताच्या पुरुष संघाचा इंग्लंडनं 56 धावांनी पराभव केला. यासोबत इंग्लंडनं 5 सामन्यांची ही मालिकाही 4-0 अशी जिंकली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.